प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मणिपूर चक्र जागृती होपोनोपोनो प्रार्थना व ध्यानाद्वारे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, मणिपूर चक्र म्हणजेच आपले पॉवर सेंटर, आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेचे हे स्तोत्र आहे. या ध्यानामध्ये आपण होपोनोपोनो प्रार्थना याद्वारे आपल्या मणिपूर चक्राला सक्षमने सुदृढ करणार आहोत आणि एक स्वर्ण प्रकाश ध्यान अनुभव करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रथम रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही, माझे काम मी मन लावून प्रामाणिकपणे पूर्णपणे करत आहे, माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे, माझे माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील इतर सदस्यांवर खूप खूप प्रेम आहे, तसेच सर्वांप्रती करुणाभाव आहे. चला मध्ये ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपली उजवी नाकपुडी बंद करून डावीने 5 वेळा श्वास घेणार आणि सोडणार आहोत. अशा तऱ्हेने आपला उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घेतल्यामुळे आपली डावी नाकपुडी म्हणजेच आपला चंद्रनाडी स्वर चालू होतो, ॲक्टिव्ह होतो. त्याद्वारे काय होतं पहा, आपले ध्यान साधनेमध्ये लक्ष लागते. आणि ध्यान साधना करताना सर्वात प्रथम तुम्ही एका जागी शांत बसा. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या. आपल्या मांडीवरती असे ज्ञान मुद्रेत हात ठेवा, डोळे बंद ठेवा, पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. सावकाश एक श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, सावकाश एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर केंद्रित करा. सावकाश आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा या श्वासाबरोबर माझ्या शरीरामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा तेज प्रवाहित होत आहे. सावकाश श्वास सोडा. श्वास सोडताना कल्पना करा माझ्या मणिपूर चक्रातील संपूर्ण अवरोध या माझ्या देहाबाहेर विस्तृत केले जात आहे, विस्तृत केले जात आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. कल्पना करा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. माझे मणिपूर चक्र या पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जाने प्रवाहित होत आहे.
एक दीर्घ श्वास घ्या. तेजोसी तेजो मे देही. हे दिव्य तेजस्वी शक्ती, तूच माझे तेज आहेस. मला माझ्या आतल्या प्रकाशाशी एकरूप होऊ दे. माझी ऊर्जा, माझं सामर्थ्य आणि माझा आत्मविश्वास वाढवा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना रम. रम या बीज मंत्राच्या उच्चाराने माझ्या मणिपूर चक्रातील संपूर्ण अवरोध हे बाहेर फेकले जात आहे. माझे मणिपूर चक्र हे सक्षम आणि सुदृढ होत आहे. कल्पना करा, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आपल्या मणिपूर चक्रामध्ये एक दिव्य ऊर्जा, सूर्याच्या तेजस्वी ऊर्जा स्थित होत आहे. मणिपूर चक्र या दिव्य ऊर्जाने प्रज्वलित होत आहे, सक्षम आणि सुदृढ होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. रम. ही दिव्य ऊर्जा माझ्या शरीरातील भीतीला वितळत आहे. माझ्यातील विनाकारण असणारी भीती, शंका आणि समाधान ही वितळत आहे. माझा आत्मविश्वास जागृत होत आहे. निर्णय क्षमता वाढत आहे. जुन्या भावनिक अडथळ्यांना मी साफ करत आहे. माझ्यातील सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असून माझ्यातील नकारात्मक ऊर्जा या दिव्य तेजामध्ये भस्म होऊन जात आहे. माझे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. या मणिपूर चक्राद्वारे या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. माझे आत्मबल, आत्मविश्वास वृद्धिंगित होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. प्रिय मणिपूर चक्रा, मी तुला पाहते. तू दीर्घकाळ जपलेले सगळे भाव, भीती, अडकलेली सर्व ऊर्जा कृपया मला मुक्त कर. माझ्यात निर्माण झालेल्या मणिपूर चक्राविषयीच्या सर्व नकारात्मक भावनांद्वारे मी तुझी माफी मागते. कृपया मला क्षमा कर. आय एम सॉरी. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. माझ्या निर्णय क्षमतांमध्ये झालेल्या चुकांसाठी, माझ्या कमीपणाच्या भावनेसाठी कृपया मला माफ करा. मी स्वतःबद्दल न्यूनता बाळगली, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजले. या भावनेसाठी कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला कमी लेखले, स्वतःवर संशय घेतला. मी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवू शकले नाही. कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. माझ्या जीवनाचे संरक्षण केल्याबद्दल, माझ्या इच्छाशक्तीला आधार दिल्याबद्दल या ब्रह्मांडीय ऊर्जांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. 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 हे प्रिय मणिपूर चक्रा, मी तुला निरपेक्ष प्रेम करते. माझे तुझ्यावर भरभरून प्रेम आहे, करुणा आहे, वात्सल्य आहे. आय लव्ह यू.
कल्पना करा ब्रह्मांडातील एक सुवर्ण तेज ऊर्जा. सहस्रार चक्रातून आपले दोन्ही हात असे समोर आणा, घर्षण करा आणि या घर्षणाने वरती करा. कल्पना करा या ब्रह्मांडातील एक तेजोमय ऊर्जा आपल्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. आपले हात जड होत आहे, त्याच्यामध्ये चेतना निर्माण होत आहे. कंब फुटत आहे, हाताला जड वाटत असून मुंग्या येत आहे. ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपण सहस्रार चक्रातून पहा. सहस्रार चक्रामध्ये प्रवाहित होणारी ही ऊर्जा आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आज्ञा चक्रातून माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझ्या ही मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित झाले असून माझे मणिपूर चक्र हे सक्षम सुदृढ झाले आहे. माझे स्वादिष्टान चक्र ऊर्जांकित झाले आहे. माझे मूलाधार चक्र संपूर्ण अस्तित्वाला आधार देत आहे. या देहरूपी मंदिरात मला या सप्तचक्रांची ऊर्जा प्राप्त झाली असून माझे मणिपूर चक्राद्वारे मी स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि आत्मबल निर्माण झाला आहे. सावकाश दोन्ही हात समोर आणा, दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपल्या चेहऱ्यावर, आपल्या पूर्ण शरीरावर फिरवून घ्या आणि आपले हात हे आपले नजरेसमोर घ्या आणि सावकाश डोळे उघडा आणि आपल्या हातांचे दर्शन घ्या आणि गेशो मुद्रेमध्ये आपले दोन्ही हात हे अनाहत चक्रासमोर धरा. मी समर्थ आहे, मी आत्मविश्वासी आहे. माझ्यातील निर्णय क्षमता समृद्ध झालेली आहे. मी माझे जीवन शक्तीने, ताकदीने आणि पूर्ण आत्मविश्वासाने घडवत आहे. सावकाश दीर्घ श्वास घ्या. 1 सेकंद थांबा आणि सावकाश सोडा. 30% घेतला असेल तर 60% सोडा. पूर्ण सोडा. श्वास सोडताना पहा तुमचे पोट हे मागे खेचले जाते. सावकाश अशा कुंभक स्थितीत सेकंदभर थांबा. पुन्हा एक श्वास घ्या. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. अनुभव करा की मणिपूर चक्रातील सूर्य म्हणजेच अग्नी तत्व आता माझे संतुलित झाले असून मी शांत आणि तेजस्वी ओजस्वी झाली आहे. सावकाश दोन्ही हातांचे घर्षण करून आपल्या दोन्ही हातांना पहा. हे दोन्ही हाताचे तळवे आपल्याकडे करा. आपल्याकडे तळवे करा आणि म्हणा ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात् असे म्हणून स्वतःला ही ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आता या ऊर्जेला आपण आपल्या हातामध्ये ग्रहण करत आहोत. ही दिव्य ऊर्जा आपल्या हातामध्ये ग्रहण झाली असून रेकीच्या दिव्य सिंबॉलांद्वारे या ऊर्जेवरती मी प्रखरता प्राप्त होत आहे. चोकोरे सहे की होंशा जोशोने आज्ञा चक्रातून ही चिन्ह काढली जातात. आता जर ज्याची रेकी नसेल त्याने फक्त त्रिशूल ओम स्वस्तिक ह्या आज्ञा चक्रातून याच्यावर काढा आणि तीनदा म्हणा. आणि ही जी दिव्य ऊर्जा आहे ही आपल्या मणिपूर चक्रावर हात ठेवून ग्रहण करा. माझे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझ्यातील आत्मविश्वास, आत्मबल समृद्ध झालेले आहे. दोन्ही हात समोर आणा. या ब्रह्मांड दैवी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे माझी अनुग्रह शक्ती, तीर्थान शक्ती, इच्छा शक्ती, क्रिया शक्ती, ज्ञान शक्तीद्वारे मी सक्षम आणि सुदृढ होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया.
रेखेच्या दिव्य प्रवासात. तोपर्यंत जय सद्गुरू.